विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आवर नेक्स्ट लेक्चर। आपला लास्ट लेक्चर कोणता आहे? इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट। आपला कोणता चॅप्टर चालू होता? ग्रॅव्हिटेशन। त्याचं लास्ट लेक्चर आज काय आपण पाहत आहोत? इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट। आपल्या पहिल्या सायंटिस्टची आपल्याला माहिती घ्यायची आहे, ठीक आहे। पहिला सायंटिस्ट कोण होता? सर आयझॅक न्यूटन, जो ग्रॅव्हिटेशन मध्ये आला होता, ठीक आहे। सर आयझॅक न्यूटन काय म्हणला होता? त्याचा जन्म मृत्यू आपल्याला दिला गेलेला आहे 1642 ते 1727, ठीक आहे। तो जन्म आणि मृत्यू त्याचा तेव्हा झाला। तो कुठं जन्माला आला? इंग्लंड मध्ये। त्याने काय केलं बघा, ही गेव लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी, त्याच्या बुक प्रिन्सिपिया नावाच्या बुक मध्ये त्याने हे सर्व दिलं, ठीक आहे। विथ हिज थिअरी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ। केपलरनी फक्त लॉ दिले होते, त्याला मॅथमॅटिकली डिराइव्ह करण्याचं काम सर आयझॅक न्यूटननी केलंय, ठीक आहे। आणि त्यांचं वर्क कशा कशात होतं बघा, त्यांचं वर्क होतं लाईट मध्ये, साऊंड मध्ये, हीट मध्ये आणि मॅथमॅटिक्स मध्ये। म्हणजे बघा तो सायंटिस्ट किती मोठा होता, त्याचं वर्क एवढ्या सगळ्यामध्ये होतं। इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस। म्हणजे त्यांनी स्वतः एक कॅल्क्युलस नावाची मॅथची ब्रांच ही इन्व्हेंट करून टाकली, ठीक आहे। आणि काय केलं बघा, फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप। आता हे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे काय ते तुम्ही मला शोधून सांगायचे, ठीक आहे। ह्या रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचं प्रिन्सिपल काय किंवा ते कसा बिल्ड करण्यात आला ते मला एका कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे। आणि अशा प्रकारे त्यांनी खूप ग्राउंड ब्रेकिंग वर्क केलंय असं आपल्याला दिसतं। म्हणजे सायन्स फील्ड ही पुढे घेऊन जाण्याचं काम असे सायंटिस्ट लोक करत असतात, त्यामुळे आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बघत असतो, ठीक आहे। दुसरा सायंटिस्ट आहे जोहान्स केपलर। केपलरनं काय म्हणलं बघा, त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? 1551 मध्ये जन्मला, 1630 मध्ये मृत्यू पाला। म्हणजे जवळपास 79 वर्षाचा होता बिचारा। ते बघा, म्हणजे आपण जे अगोदर सर आयझॅक न्यूटन पाहिला, त्याचा जन्म कधी झाला? 1642 मध्ये। हा मेल्यानंतर 12 वर्षांनी त्याचा जन्म झाला आणि तेव्हा त्याने ह्याचं वर्क यूज केलं बघा, ठीक आहे। म्हणजे सायंटिफिक वर्ल्ड मध्ये असं होतं की पहिला जे वापरले त्याचा वर्क आपण जर यूज करू शकतो, त्याला सांगून वगैरे किंवा त्याला क्रेडिट वगैरे देऊ, ठीक आहे। त्याने कोण होता? जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन। ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे खगोलशास्त्री होता आणि गणित शास्त्रज्ञ असंही म्हणायला आपल्याला काही हरकत नाही। कुठं? जर्मन, म्हणजे जर्मनीचा होता तो बिचारा जोहान्स केपलर। 1601 मध्ये त्याला काय केलं? अपॉइंटेड ॲज रॉयल मॅथमॅटिशियन। हा इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा, रॉयल मॅथमॅटिशियन। त्याच्या अगोदर कोण होता? त्याचा गुरु ब्राहे नावाचा हा सायंटिस्ट रॉयल मॅथमॅटिशियन होता। तो काय करायचा? त्याच्या अंडर ह्याने काय केली? इंटर्नशिप केली किंवा त्याच्या अंडर ह्या केपलरनी काम करण्याचं काम केलं। आणि त्या ब्राहे या नावाच्या सायंटिस्टने बिचाऱ्यानं खूप काम केलंय, ठीक आहे। पण त्याचा फायदा उचलला कोण? केपलर नावाच्या सायंटिस्टने। म्हणजे कोण? जोहान्स केपलरने। त्यानं काय केलं? यूज्ड ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन्स मेड बाय ब्राहे। ब्राहेने काय केलं होतं? प्लॅनेटरी जे पोझिशन असतात प्लॅनेटच्या, त्याचं ऑब्झर्वेशन अगोदरच केलं होतं आणि त्यानं लिहून ठेवलं होतं। आणि त्या लिहून ठेवलेल्या ऑब्झर्वेशनवर, त्याच्या नॉलेजवर केपलरने काय केलं? डिस्कवर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स। आपण त्याला आज केपलर्स लॉ ऑफ मोशन असं म्हणतो, ठीक आहे। हिज वर्क यूज बाय न्यूटन, ऑसिलेटिंग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। आता यानं काय केलं होतं? ब्राहेचं वर्क यूज केलं होतं। आता त्याचं वर्क कोण यूज केलं? न्यूटनने। आणि न्यूटनने काय सांगितलं? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। अशा प्रकारे आपला चॅप्टर इथे संपलाय आणि आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा पूर्णपणे संपवलाय। त्या अगोदर मला एक तुम्हाला म्हणजे सांगायचं आहे की डू यू नो हा जो सेक्शन आहे पुस्तकातला, त्याला काय करा? त्याला तुम्ही पहा आणि त्याच्याविषयी माहिती गोळा करण्याचं काम करा। काय करेल ते सायंटिफिक तुमच्या माइंडला थोडीशी चालना देण्याचं काम करेल, ठीक आहे। अशा प्रकारे आपण हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पूर्णपणे संपवलाय आणि आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चर मध्ये एका नेक्स्ट चॅप्टर सोबत। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा।